नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. सण म्हटला की गोड पदार्थ हवाच. वटपौर्णिमेच्या खास दिवशी पारंपरिक शेवई खिरीला आंब्याचा आस्वाद देऊन तयार केलेली ही आंबा शेवई खीर तुम्हाला नक्कीच आवडेल. बनवायला सोपी, चवीला अप्रतिम आणि सणासाठी अगदी योग्य अशी रेसिपी आहे. चला तर मग आजच्या या गोड रेसिपीला सुरुवात करूयात. आंबा शेवई खीर बनवायच्या अगोदर कढईमध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे, म्हणजे खिरीला तिखटाचा वास येणार नाही. इथे मी अर्धा लिटर उकळलेले म्हशीचं दूध घेतलेलं आहे. याच्यातील साधारण पाव कप दूध शिल्लक ठेवणार आहे. दूध कढईमध्ये ओतूया आणि गॅस चालू करूयात. दूध पटकन उकळण्यासाठी गॅस जास्त मोठी ठेवायची आहे. दूध खाली तळाला लागू नये म्हणून उलटण्याच्या साहाय्याने खालून वरपर्यंत नीट हलवून घ्यायचं आहे. शिल्लक ठेवलेल्या दुधामध्ये आता आपण 4 चमचे मिल्क पावडर घालूया. चमच्याने मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. दूध आणि मिल्क पावडरचे हे मिश्रण खीर दाट येण्यास मदत करेल. आपण डायरेक्ट मिल्क पावडर दुधामध्ये घालू शकतो, पण मिल्क पावडरच्या गुठळ्या फोडण्यासाठी वेळ लागेल. दूध पावडर व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूयात. दुधाला उकळी आली की गॅस जास्त कमी करून बाजूच्या गॅसवर आटण्यासाठी ठेवायचे आहे. आता दुसरी कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाल्यावर 2 टीस्पून साजूक तूप घालूया. इथे मी अर्धी वाटी भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत. खास खीर बनवण्यासाठी या शेवयांचा उपयोग करतात. तूप वितळलेलं आहे, शेवया घालूयात. शेवया भाजलेल्या असतात म्हणून जास्त वेळ भाजत बसायचं नाही आहे. जास्त वेळ भाजल्या तर त्या करपतील. गॅस जास्त कमी करून 5 ते 7 मिनिटे भाजून घेऊयात. हलवत राहूयात म्हणजे सर्व बाजूने त्या एकसारख्या भाजल्या जातील. शेवया भाजलेल्याचा वास सुटायला लागलेला आहे. आता या भाजलेल्या शेवया आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. इथे मी 4-5 काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत. काजू बदामाचे काप घालून हलकेसे गरम करून घेऊयात. भाजलेले काजू बदामाचे काप खीर खाताना खूप भारी लागतात. काजू बदामाचे काप आपले भाजून झालेले आहेत. आता हे सुद्धा कापून बाजूला काढून घेऊयात. दुधाला चांगली खळखळून उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये भाजून ठेवलेल्या शेवया घालूयात. उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात. इथे मी गॅस जास्त मध्यम ठेवलेली आहे. पाच ते 6 मिनिटे झालेली आहेत. शेवया दुधामध्ये छान मऊ होईपर्यंत शिजलेल्या आहेत. दोन्ही बोटांच्या मदतीने शेवया शिजल्या आहेत का नाही ते पाहूयात. शेवया आपल्या शिजलेल्या आहेत आणि मिश्रणही आपलं दाट आलेलं आहे. आता याच्यामध्ये मिल्क पावडर घातलेलं दूध घालूया. खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवून घेऊया. मिल्क पावडरचं दूध घातल्यानंतर खीर आपली आणखीन दाट होईल. शेवया अशा उलटण्याच्या साहाय्याने खाली पाडून बघायच्या आहेत. सहज खाली पडल्या की खीर आपली तयार झाली आहे असं समजायचं आहे. आता याच्यामध्ये पाव वाटी साखर घालूया. साखर मिक्स करून विरघळून घेऊयात. हापूस आंब्याचा रस गोड असल्यामुळे साखर कमी घालत आहे. तसेच आंब्याची चव पण खीर खाताना जाणवली पाहिजे, म्हणून साखरेचे प्रमाण आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त ठेवायचे आहे. साखर आपले पूर्ण विरघळलेले असून आता याच्यामध्ये तळून घेतलेले काजू बदामाचे काप घालूया. अर्धा टीस्पून वेलची पावडर घालूया. मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे.
1 तासानंतर मिश्रण थंड झाल्यावर काचेच्या बाउलमध्ये काढलेलं आहे. इथे मी 2 मध्यम आकाराच्या हापूस आंब्याचा गर काढून प्युरी बनवून घेतलेली आहे. आता ही प्युरी खिरीच्या मिश्रणामध्ये घालूया आणि पळीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आंब्याची प्युरी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. तयार झालेली आंबा शेवई खीर तुम्ही फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवू शकता. थंडगार आंबा शेवई खीर चपाती पुरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. येणाऱ्या वटपौर्णिमेला अशी आंबा शेवई खीर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.